नमस्कार मित्रांनो, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या काही महत्त्वाच्या आणि लाभदायक योजना, ज्या खास करून महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी राबवल्या जात आहेत। जर तुम्ही अजून ह्या योजनांचा लाभ घेतला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्यातून तुम्हाला थेट आर्थिक फायदा होऊ शकतो। तर पहिली महत्त्वाची योजना आहे ती सर्वांनाच माहीत असेल, महिलांसाठी योजना। सर्वात आधी बोलूया सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या योजनेबद्दल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। ह्यामुळे महिलांना स्वतःच्या खर्चासाठी आणि कुटुंबाला मदत करण्यासाठी मोठा आधार मिळतो। अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा: आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र। त्यानंतर येथे आणखी एक महत्त्वाची योजना, तर राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन। ह्या योजनेतून गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिलं जातं। योग्य आहार तपासणी आणि औषधोपचार ह्यासाठी मदत केली जाते। तसेच महिला समृद्धी योजना, ह्या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील महिलांना 50,000 रुपयापर्यंत कर्ज आणि अनुदान दिलं जातं, ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात। आता पहा शेतकरीसाठी योजना। तर शेतकऱ्यांसाठी योजनेबाबत आपण बोलूया। तर सर्वात महत्त्वाची योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना। ह्या योजनेतून फळबाग लागवडीसाठी 90 ते 100% पर्यंत अनुदान दिलं जातं। म्हणजेच शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी आहे। त्याचबरोबर दुसरी योजना आहे शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 60,000 रुपये दिले जातात। ही रक्कम 3 हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात जमा होते। अजून मी तुम्हाला 10 योजनांची माहिती सांगणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा फक्त पार्ट 1 होता। आता पार्ट 2 मध्ये ह्याच्या व्हिडिओमध्ये मी सर्व योजनांची तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याचा अर्ज कसा भरायचा तेही देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचला जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।